रविवार 8 जून पेंटेकोस्त रविवार. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात आणि कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची क्षमा तुम्ही करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. चिंतन. पेंटेकॉस्टच्या सणाच्या दिवशी सर्व वाचने प्रभू येशू आपल्याला त्याचे शिष्य म्हणून नवजीवनाचे दान बहाल करून पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्रदान करतो व सुवार्ता प्रसारासाठी सिद्ध करतो यावर भर देतात. तसेच येशूच्या शिष्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रभू येशूला प्रभू म्हणून घोषित करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आणि आपल्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य या बाबीही अधोरेखित करतात. थोडक्यात, जगभरात सर्व लोकांत सुवार्ता प्रसारित करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे सशक्त होण्याची आपली गरज यावरही आजची वाचने आपले लक्ष वेधीत आहेत. आजचे पहिले वाचन पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर काय परिणाम होतो यावर भाष्य करते. जेव्हा शिष्यावर पवित्र आत्मा उतरला तेव्हा ते विविध प्रकारच्या अपरिचित भाषात बोलू लागले. ते बाहेर येऊन येशूविषयी शिकवण देऊ लागले व लोकांना ते कळू लागले. हा चर्चचा जन्म झाल्याचे धोक्यात आहे. दुसऱ्या वाचनात आपल्याला आठवण करून देण्यात येते की आपण सर्व ख्रिस्ताचे श्रद्धावंत जरी विविध पार्श्वभूमीचे व अनेकदा एकमेकांशी अपरिचित असलो तरी आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याने अभिषेक केला आहे व विविध वरदानांनी समृद्ध केले आहे. विविध भाषा, जाती, पाती, प्रांताचे अगदी अपरिचित लोक जेव्हा पवित्र आत्म्याची ही सर्व कृपादाने घेऊन एका ध्येयाने जेव्हा एकत्र येतील तेव्हाच सारे मिळून ख्रिस्ताचे एक संघ शरीर म्हणजे चर्च खऱ्या अर्थाने आकारास येईल. शुभवर्तमानामध्ये अगदी हेच प्रभू येशू त्याच्या अनुयायांना भेट देतेवेळी सांगतो व चर्चच्या प्रसारासाठी पवित्र आत्म्या मिळाल्याने त्यांना त्याचे कार्य आता सर्वत्र जोमाने पुढे नेण्याचे आवाहन करतो. आज ख्रिस्त सभा आपल्यालाही ख्रिस्ताला अभिप्रेत असलेले चर्च प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवाहन करीत आहे. प्रेषितांच्या श्रद्धेचे वारस म्हणून ख्रिस्त सभेचे विविध साक्रमेंताद्वारे आपापल्याही पवित्र आत्मा मिळाला आहे. तेव्हा शिष्यांच्या उदाहरणाने प्रेरित होऊन पवित्र आत्मा सुवार्ता प्रसाराच्या कार्यासाठी आपल्याला देत असलेल्या पाचारणाला आपण कसा प्रतिसाद देतो यावर आजच्या युगात ख्रिस्ताचे एक संघ शरीर कसे आकारात येते हे अवलंबून आहे.